नाही नाही नाही, मी असा मुद्दा उपस्थित केला होता की सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे की एकच घटना किंवा एकाच घटनेला आधारित असलेल्या घटना की ज्या एकाच कालावधीमध्ये इन सेम ट्रान्झॅक्शन जर घडलेल्या असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या एफ आय आर करण्याची गरज नाही. एकाच एफ आय आरमधून तुम्ही बाकीच्या गुन्ह्याचाही तपास करू शकतात. तो माझा मुद्दा आजही आहे. मी आजही त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट दिलेलं आहे. माझं असंच म्हणणं आहे की या सगळ्याच घटना 2022 ते 26च्या कालावधीतल्या आहेत. सगळ्यांचं घटनास्थळ हे TCSचं ऑफिसच आहे. मग जर असं असेल आणि आलटून पालटून सगळे तेच आरोपी आहेत, मग असं असेल तर खरोखर वेगवेगळे 9 गुन्हे दाखल करणं योग्य होईल का? की एकच गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये बाकीच्यांचे जबाब घेऊन तपास करता आला असता. तो मुद्दा माझा आजही आहे, त्याच्यावर मी आजही ठाम आहे. आपण सुरुवातीला एक मुद्दा मांडला होता की ही सुनावणी पुन्हा लांबली जाऊ शकते, निकाल राखून ठेवला जाऊ शकतो, तर त्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. तसं काही झालं आहे का? नाही, मेहरबान न्यायालयाने 2/5ला निकालाला ठेवलेलं आहे. पण सर म्हणजे आता अटक वगैरे 2 तारखेपर्यंत काही प्रोटेक्शन नाही आहे. SITला जर ॲप्लिकंट कुठे सापडल्या तर ते अटक करू शकतात. सर धर्मांतराबाबत काही सरकारी पक्षाने नवीन मुद्दे मांडले का? नवीन मुद्दे असं नाही, त्यांनी जे जबाब घेतले होते त्याप्रमाणे ते बोलले. परंतु मला असं वाटतं की भारतीय न्याय संहितेमध्ये धर्मांतरणाबद्दलचा असा स्पेसिफिक कुठलाही सेक्शन नाही आहे. मी आज उत्तर प्रदेशच्या कायद्याचं पण थोडासा सपोर्ट घेतला की धर्मांतरणाबद्दल केंद्रीय कायदा कुठलाच नाही. त्यामुळे राज्यांनी काही लोकल लॉज केलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तो अस्तित्वात आलेला आहे, अंमलात आलेला आहे. राजस्थानचं बिल पेंडिंग आहे, इतर बिलं पेंडिंग आहेत. त्यामुळे आजच्या तारखेला धर्मांतरणाबद्दल विशेष असा कायदा आपल्या राज्यात लागू नसल्यामुळे धर्मांतरणाचे जे काही आरोप केले जात आहेत ते कोणत्या कलमाखाली येतात हा माझा प्रश्न अजूनही आहे. सरकारी पक्षाने काहीतरी इंटरनॅशनल लिंक लावण्याचा प्रयत्न केला यावर मी नाही सांगू शकत. सरकारी वकील बोलतील त्या मुद्द्यावर. परंतु तपासादरम्यान तसलं काही मिळाल्याचं मला ते असं काही दिसलं नाही. त्यानंतर धर्माची भीती घालणे, त्याच्यात तिचं नाव बदलून तिचं हानिया असं नाव ठेवण्यात आलं होतं. त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या. त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे ज्या चीजवस्तू आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याचे पंचनामे कोर्टाला दाखवण्यात आलेले आहेत. याच्यात ही फिर्यादीकडनं नमाज पठण, हिजाब हे प्रकार कसे करून घेतले जायचे याबाबतचे जे भाष्य, साक्षीदारांचे जबाब, TCS कंपनीतल्या काही साक्षीदारांचे जबाब कोर्टाला दाखवण्यात आलेले आहे. तिला कोणी आसरा दिलेला आहे. ह्या सगळ्या प्रकरणात निश्चितच मोठा मनी ट्रेल आहे. काही डॉक्युमेंटेशन मालेगावच्या काही टीमनी केलेलं आहे, तिथे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. काही मलेशियाचे लिंक्स याच्यात मिळून आलेले आहे. त्याबद्दल कोर्टाला सगळं अवगत करण्यात आलं. कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आणि 2 मेला हे प्रकरण आदेशासाठी ठेवलेलं आहे. कोणताही इंटरिम रिलीफ कोर्टाने दिलेला नाही. यामध्ये काही फंडिंग करण्यात आलं होतं का, असं काही आहे का यामध्ये? याच्यात आर्ग्युमेंट असं करण्यात आलं की याच्यात निश्चितच काही फंडिंग झालेलं आहे. काही मनी ट्रेल सापडून येत आहेत. जोपर्यंत ते आरोपी मिळून येत नाही, तिचा मोबाईल मिळून येत नाही, तिच्या मोबाईल जसा फिर्यादीचा मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवलेला आहे तसा ह्या फरार आरोपीचाही मोबाईल मिळून आल्यावर तो फॉरेन्सिकमध्ये पाठवून मनी ट्रेल्स वगैरे काढण्यात येतील याबद्दल आर्ग्युमेंट करण्यात आलं. सर याच्यामध्ये एक आरोपीच्या वकिलांनी मुद्दा मांडला की उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतराचा कायदा लागू आहे, मात्र महाराष्ट्रात नाही किंवा इतर राज्यात नाही आहे. तर ते कुठल्या कायद्याच्या खाली याबाबतचा तपास केला जातो आणि गुन्हा दाखल केला जातो? हे बरोबर आहे की महाराष्ट्रात अजून हा कायदा पारित करण्यात आलेला नाही आहे. परंतु BNSच्या सेक्शन 299मध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे याच्यात 69, 75, 299, 3/5 हे BNSचे सेक्शन लावले आहेत. हा जो 299 सेक्शन आहे हा धार्मिक भावना दुखावण्याचा हेतुपूर्वक द्वेषपूर्वक कृत्य जे केलं जातं, ज्याच्यात जो कोणी जाणून बुजून द्वेषबुद्धीने धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून एखाद्या व्यक्तीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हा कलम लागू होतो. याबाबत कोर्टासमोर युक्तिवाद झालेला आहे. सर भीती दाखवण्यात आली म्हणजे नेमकं काय झालं? धर्माची भीती दाखवली. ह्या पद्धतीने धर्मांतर नाही केलं तर याचे काय परिणाम होतील याबद्दल भीती दाखवण्यात आली. तुझ्या कुटुंबावर याचे काय परिणाम होतील, जन्नत काय असते, जन्नत कशाला म्हटलं जातं, जन्नत नाही मिळाली तर काय होतं, या पद्धतीने
सांगण्यात आलं होतं. त्याबद्दल तिला भीती दाखवण्यात आली, जे 299चे इन्ग्रेडियंट्स कव्हर करतात. आणि तिचं नाव बदलण्यात आलं खनिया. आणि असं नाव तिचं ठेवण्यात आलं होतं, कारण पुढच्या प्रोसेससाठी त्यांना ते नाव पाहिजे होतं, असं प्राथमिक आतापर्यंत झालेल्या तपासात निष्पन्न होतं. सर, आणि मालेगाव आणि मलेशिया नेमकं लिंक काय आहे? मालेगाव तपासात असं आहे की हे धर्मांतर किंवा हे करण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन वगैरे करणारे काही लिंक्स, पार्टी हा शब्द आलेला आहे तपासात, तर त्या मालेगावमध्ये आहेत. आणि ह्या मुलीला नंतर जेव्हा कळलं की हा आरोपी नंबर 1 हा विवाहित आहे, लग्न होऊ शकत नाही, त्यावेळेस ते मलेशियाचे काही लिंक्स आले, तुला तिथे पाठवून तिथे तुझी पुढची व्यवस्था केली जाईल. याबाबत अजून तपास आहे, अतिशय प्राथमिक स्तरावर आहे, त्यामुळे त्याबाबत आत्ता बोलणं काही योग्य होणार नाही, पण प्राथमिक स्वरूपात मलेशियाचं नाव येत आहे.